नमस्कार, मी सोनू फॅशन डिझायनर चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचा व्हिडिओ हा कशासाठी आहे। आजचा व्हिडिओ आहे की आज खरंच मी खूप खुश आहे। तर हो, आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला आहे फायनली। तर याची मी छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा, बाकीचे जसे यूट्यूब चॅनल ओपन करतात तसं मी पण चॅनल ओपन केलं आणि स्टार्टिंगला 15 दिवस आपण जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा आपण बाकी चॅनलला शेअर करतो आणि सबस्क्राईब करतो। आपले नातेवाईक वगैरे सगळे सबस्क्राईब करतात। तसं माझं बी सबस्क्राईब केलं। स्टार्टिंगला डायरेक्ट 190 सबस्क्रायबर मी 1 ते 2 दिवसात मिळवले। पण त्यानंतर काय झालं, मी व्हिडिओ टाकायचे पण सबस्क्रायबर वाढत नव्हते, कारण आपल्याला त्यावेळेस आपला जो ऑडियन्स असतो तो एवढा नसतो। त्यानंतर असेच मी व्हिडिओ टाकत गेले, इकडचे तिकडचे, तरी व्ह्यूज पण यायचे नाही, सबस्क्रायबर पण वाढायचे नाही। पण कधी कधी जे आपली घरातली फॅमिली असते ना, ती खूप महत्त्वाची असते ह्या काळामध्ये। तर आमच्या नेहमी सांगायचे, करत राहा, एक दिवस येईल तुझा पण। मग असंच मी एक ट्रायपॉड घेतला छोटासा आणि त्याने मी व्हिडिओ बनवत गेले। त्यानंतर ट्रायपॉड घेतला, व्हिडिओ बनवत गेले। त्यानंतर एडिटिंग शिकले, पण कधी कधी एवढे एडिटिंग जमायचे नाही। मग मी हळूहळू त्या गोष्टी शिकत गेले, एडिटिंग कशी करायची, व्हॉइस ओव्हर कसं करायचा। मग खूप दिवसानंतर पण सबस्क्रायबर दिवसाला 2-3 दिवसाला 1-2 वाढायचे। असू द्या, कधी काही नातेवाईकांच्या याच्यावरून मी सबस्क्राईब केलं तर म्हणजे आपण नाही का, मोबाईल आपल्या इथं कोणी नातेवाईक आले आपण सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग कधी ते सबस्क्रायबर करायचे आणि आपल्यापासून दूर गेल्यानंतर अनसबस्क्राईब पण करून टाकायचे। मग ती गोष्ट कुठेतरी हार्ड व्हायची। मग त्यानंतर मी कधीच कोणाला म्हटले नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून, कारण म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाला लागली ते आपल्या मनात राहून जाते। त्यानंतर मग मी असेच व्हिडिओ बनवत गेले। माझं शिलाई काम चांगलं चालू होतं, गावाला होते तेव्हा। पण मग व्हिडिओ कधीतरीच यायचे, कारण गावाला एवढा वेळ नसायचा। ठीक आहे, तर त्यानंतर मग अशी यायचे, मी शॉर्ट वगैरे टाकायचे इकडचे तिकडचे, कुठं गेली मुलांचे वगैरे। पण नंतर गेले 6 ते 7 महिन्यापासून मी ठरवलं करायचं, तर एवढं 1 वर्ष द्यायचं। 1 वर्षाचं झालं आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज, तर म्हणजे झाले आपले सबस्क्रायबर आणि आपला चांगला रिस्पॉन्स भेटला, तर आपण यात काम करायचं नाही तर सोडून द्यायचं, असं मी पण ठरवलं। जसं बाकीच्या बाबतीत घडतं तसं आहे माझ्या बाबतीत। पण मग मी करत गेले आणि 6 ते 7 महिन्यात माझे चांगले सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले। म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये तुमचा सपोर्ट आहेच। सबस्क्राईब केलं, मग मी व्हिडिओ बनवत गेले ना, असेच कधीतरी एखादा व्हायरल जायचं, म्हणजे जास्त नाही, 1000, 1200, 1300 असं। मग 6 ते 7 महिन्यापूर्वी माझं चॅनल चांगले व्ह्यूज यायला लागले। 1000, 2000, 3000, 10000 असे व्ह्यूज वाढायला लागले आणि सबस्क्रायबर पण हळूहळू वाढत चालले। कारण एखादी गोष्ट बघा, आपल्याकडून काहीतरी शिकायला तरच लोक आपल्याला सबस्क्राईब करणार आहे। म्हणजे काहीतरी आपण त्यांना शिकवतोय, त्यांना ते कळतंय, समजतंय। जर आपल्याकडून काहीच घेण्यासारखं नसेल तर ते सबस्क्रायबर नाही करत। त्यामुळं बाकीच्या ताई आहे त्यांना म्हणजे जे यूट्यूब चॅनल आहे ते बऱ्याच दिवसापासून काम करतात, पण त्यांचं चॅनल मॉनिटाईज म्हणजे आज टाईम कंप्लीट होत नाही आणि सबस्क्रायबर पण वाढत नाही। तर त्यांच्यासाठी आहेत, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवत चला, ट्रेंडिंग व्हिडिओ बनवत चला। जे तुमचे चॅनल मिक्स करू नका। समजा तुमचा रेसिपीचं चॅनल, तुम्ही रेसिपीज कंटिन्यू करा। आणि म्हणजे मी तर वैयक्तिक कुणाचंही कंटेंट घेतलं नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये मी कधीतरी कोणाचे साऊंड यूज केले असं, ते पण यूट्यूबचे स्वतःचे म्युझिक आहे ते यूज केले आहे, कुणाचंच यूज केलं नाही आहे म्युझिक वगैरे। अशा प्रकारे व्हिडिओ पण बनवत गेले आणि हो चांगला तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स पण चांगला केला आणि मला पण व्हिडिओ बनवायला आवड निर्माण झाली। त्यानंतर मी लाईव्ह पण घेतले, लाईव्ह पण खूप साऱ्या ताई सपोर्ट करत आहेत, मी पण त्यांना सपोर्ट करते। असं तुम्ही जे चॅनल आता मॉनिटाईज होण्याच्या मार्गावर त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ टाकत चला। म्हणजे मी आठवड्यातून 3 व्हिडिओ टाकते आणि असं रोज एखादा शॉर्ट टाकला तर टाकते, असं शॉर्ट टाकते रोज आणि आठवड्यातून 3 व्हिडिओ टाकते। तर अशा प्रकारे माझा यूट्यूब जो क्रायटेरिया असतो 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम तो कंप्लीट झाला। फायनली यूट्यूबचा मेल आला, चॅनल मॉनिटाईज झालं। तर अशी ही जर्नी होती। यामध्ये मी खूप कधी निगेटिव्हमध्ये म्हणजे
नको वाटतं, कधी कधी आपले सबस्क्रायबर नाही वाढत, तेव्हा ठीक आहे, एकच मनाला समजत घालायचं, एक दिवस आपला येणार आहे, त्या दिवशी आपण नक्की सक्सेस होणार आहे. आणि त्यातून मला अजून एक सांगावंसं वाटतं ह्या व्हिडिओद्वारे, की ज्या माझ्या ताई आहे त्या रेसिपी खूप छान बनवतात, रांगोळी, मेहंदी, म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक टॅलेंट आपल्याला असतं. तर त्यांनी आपले चॅनल ओपन करा, इंस्टाग्राम, फेसबुक यामधून आता आपण सगळ्या ट्रेंड पाहतो, सोशल मीडिया खूप ट्रेंडिंग आहे सध्या, त्यातून आपण बघितलं असं खूप सारे यूट्यूबर आहेत त्यांनी स्वतः सक्सेस झालेले आहेत. तर तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा, कारण आपण तासनतास यूट्यूबवर रील वगैरे बघणं टाईमपास करत असतो. तर ते थोडंसं टाळा आणि आपलं एक काहीतरी आपण घरी बसून पण काहीतरी करू शकतो, त्याच्यात प्रयत्न करा, एवढंच सांगेल. आणि ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत त्यांनी व्हिडिओ डेली टाकत चला, आठवड्यातून 3 तरी व्हिडिओ टाकत चला, कोणाचे कंटेंट यूज करू नका, स्वतःचे कंटेंट तयार करा. आणि हो, त्या कंटेंटमधून पण दुसऱ्यांना काहीतरी शिकता येईल असं कंटेंट तयार करत चला. तर अशी होती माझी यूट्यूब छोटीशी जर्नी, ते मॉनिटायझेशनपर्यंत ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असंच पुढं कंटिन्यू सपोर्ट करत चला. तर माझ्याप्रमाणे तुम्ही जर सतत प्रयत्न केले तुमचं पण चॅनल मॉनिटाईज होईल. तर चला, आजच्या व्हिडिओमधून एवढंच, आणि आय होप तुम्ही यातून काहीतरी शिकशाल. आणि यानंतरचे उद्यापासून आपले व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचे असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मी नवीन शक्य झालं तर रेसिपी वगैरे शेअर करत जाईल. पण तुम्ही पण चॅनलला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.